आवाज येत नाही सर तुमचा. आता येतोय का बघा? सर्वांना येतोय आवाज आता? हो हो येतोय. ओके. सो गुड मॉर्निंग. आय सेड गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस जो आहे तो 19वा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी. सायंकाळच्या क्लासला आपल्याला 20 दिवस पूर्ण झालेले आहे आणि सकाळचा क्लास आपण एक दिवस नंतर सुरू केला होता. म्हणून सकाळच्या क्लासला आज आपल्याला 19 दिवस पूर्ण होत आहेत. ओके. सो 19 दिवस कन्सिस्टन्सीने अगदी नियमितपणे आपण रोज जॉईन होतोय, रोज प्रॅक्टिस करतोय. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि 19 दिवस ती कन्सिस्टन्सी मेंटेन करणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. ओके. सो ऑफकोर्स या प्रवासाला आपण पुढं घेऊन जाणार आहोत. तर आजच्या दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या रुटीन जे प्रोसेस आहे, आपल्याला 3 वेळा लाँग ब्रेथ घ्यायची आहे. ओके. सो क्लोज युअर आईज एव्हरीवन. डोळे बंद करायचे आहे. 3 वेळा लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. पुन्हा एकदा डोळे बंद करा. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. व्हेरी गुड. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा टेक अ डीप ब्रेथ इन. दोन्ही हात आपल्याला वर करायचे आहे अँड विथ द फुल एनर्जी एव्हरीबॉडी फील इट इनसाइड युअर बॉडी माइंड अँड हार्ट अँड से टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. ऑसम. 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 Very nice. So every day is a best day. Every day we are getting something in our life. कुछ ना कुछ हमें रोज मिलता है. बस मुद्दा एवढाच आहे की मागच्या 19 दिवसामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करायला सुरुवात केली. आपण त्या गोष्टींना समजायला, त्या गोष्टी बघायला सुरुवात केली. त्यालाच आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो. बाकी मिल तो हमें हर दिन रहा था कुछ ना कुछ. राइट. जब से हम पैदा हुए तब से अभी तक कुछ ना कुछ तो मिल ही रहा है. राइट. लेकिन ध्यान हमारा उसके ऊपर नहीं था, कॉन्शियस नहीं थे हम, है ना. किसी को मैंने कहा कि भाई कहाँ जा रहे हो. सो उसने कहा कि सर मैं जिंदगी संवारने जा रहा हूँ. सर मैं जिंदगी संवारने जा रहा हूँ. सो मैंने उसे कहा कि जिंदगी संवारने के लिए तो जिंदगी पड़ी है. जिंदगी संवारने के लिए तो जिंदगी की पड़ी है. वो लम्हा संवार लो जहाँ अभी जिंदगी खड़ी है. ओके. सो आजचा जो मोमेंट आहे, आत्ताचा जो मोमेंट आहे, दैट इज़ वेरी वेरी इंपॉर्टंट. क्योंकि ना हमें कल का पता है और ना हमें जो कल बीत गया उसको हम बदल सकते हैं. ओके. सो झालेल्या दिवसाला आपण बदलू शकत नाही आणि येणाऱ्या दिवसाला पण फारसा काही बदलू शकत नाही आपण. पण आता जो वेळ आहे आपल्याकडे राइट नाउ, दैट इज़ द टाइम. उसको हम शायद थोड़ा और बेहतर कर सकते हैं. ओके. आता आपण 6 ते 7च्या क्लासमध्ये आहे. कदाचित या क्लासला अधिक जास्त चांगलं करू शकतो आपण. इथून कोणाला किती रिजल्ट्स मिळतील, कोण किती पुढे जाईल, तो भाग नंतरचा आहे. ओके. क्यों हम उसके बारे में सोचे. वाई नॉट टू एन्जॉय दिस क्लास. ओके. ओके. एंड दैट इज़ व्हाट इज़ इन आवर हैंड. सो हम उसके ऊपर अगर काम करते हैं ज़िंदगी में हर बार, एवरी टाइम इफ़ यू वर्क ऑन योर प्रेजेंट, देन ऑटोमेटिक आपका जो फ्यूचर है वो बेटर होने ही वाला है. ठीक है जी. व्हेन यू वर्क ऑन योर प्रेजेंट आपका फ्यूचर जो है वो बेटर होने वाला है. सो लेट्स टेक अ पेन एंड पेपर जैसे हम रोज़ लेते हैं और अपने ज़िंदगी के 3 लम्हों को चुनो और उनको थैंक यू बोलो. ओके. 3 गोष्टी, 3 व्यक्ती किंवा 3
घटना, वॉट एव्हर, तीन गोष्टींना, व्यक्तींना किंवा घटनांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. अशा कुठल्या तीन गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये ज्याच्यासाठी तुम्ही ईश्वराला थँक्यू म्हणता, ब्रह्मांडाला थँक्यू म्हणता, ते तुम्हाला लिहायचं आहे. ऑल्सो राईट अ गोल ऑफ 28 days. या 28 दिवसासाठी काय गोल ठरवलं होतं तुम्ही, जरा ते पण लिहून टाका. आजच्या दिवसासाठी, आज रविवार आहे. मागचे जवळजवळ 3 रविवार आपण सतत भेटतो आहोत. सो आजच्या या रविवारसाठी काय गोल आहे तुमचं? व्हॉट इज युअर प्लॅन फॉर टुडे? जनरली मी असं ऐकलं आहे किंवा मी असं पाहिलेलं आहे की जनरली रविवारी लोक फार उशिरा उठतात, बरोबर है? क्योंकि आज तो संडे है बोले, आज तो हम आराम से उठेंगे. बट वहीं पर आप सुबह सुबह उठ के इस क्लास को ज्वाइन कर रहे हो, वाह, वेरी गुड. देखो कितने कमिटेड है हम. सो आजच्या दिवसासाठी जे काही इंटेन्शन असेल, आजच्या दिवसासाठी तुमचं जे काही इंटेन्शन असेल ते सेट करायचं आहे. आजच्या दिवशी मी काय करेल, आजच्या दिवशी माझं काय इंटेन्शन आहे, ओके. सो ते सेट करायचं आहे आपल्याला. सेट अ इंटेन्शन फॉर अ डे. झालं सर्वांचं, झाल्यावर डन टाईप करायचं आहे चॅट बॉक्समध्ये. वन्स यू आर डन, प्लीज टाईप डन इन द चॅट बॉक्स. काय काय केलं आपण आता? आपण ग्रॅटिट्यूड लिहिला 3 लोकांसाठी, ओके. आपण आजचं इंटेन्शन लिहिलं. उदाहरणार्थ आजचं माझं इंटेन्शन आहे, की मी संपूर्ण दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करेल किंवा शांत राहणार आहे. काही झालं तर मग आजचं माझं इंटेन्शन काय आहे की मी शांत राहील, ओके. एखादा व्यक्ती लिहू शकतो की आजचं माझं इंटेन्शन आहे की माझे जे काही पेंडिंग वर्क आहे, जे मागच्या आठवड्यामध्ये मी करू शकलो नाही, त्या कामाला मी पूर्ण करेल. प्रत्येक दिवसाचं एक इंटेन्शन सेट करायचं. इंटेन्शन म्हणजे एक प्लॅनिंग सेट करायचं, ओके. आणि
28 दिवसाचा, या 28 दिवसाचा काहीतरी गोल घेतला असेल तुम्ही, त्यातले 20 दिवस ऑलरेडी झालेले आहेत. ओके, 8 दिवस आता आहेत. अजूनही जर का त्या गोष्टीवर काम करू शकले नसाल, सो वर्क ऑन दॅट. ओके, ठीक आहे, डन झालं डन सर्वांचं. व्हेरी गुड. नाव आजची सुरुवात एका गोष्टीपासून मी करतो. ओके, ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल, कदाचित नसेल ऐकली, पण जर का नसेल ऐकली तर हे खूप पॉवरफुल गोष्ट आहे. याचा जो मॉरल आहे, याचं जे मिनिंग आहे, याचा जो अर्थ आहे तो हा आहे की कधी कधी माणसाच्या समोर गोष्टी असतात, पण तो त्या गोष्टी घेत नाही किंवा तो त्या गोष्टीकडे पाहत नाही. हा या गोष्टीचा मॉरल आहे. ओके, सो लक्ष देऊन ऐका. कदाचित ही गोष्ट लाईफ चेंजिंग असू शकते. आणि मी जनरली माझ्या सेशन्समध्ये त्याच गोष्टी सांगतो, ज्या गोष्टींनी मला माझं आयुष्य बदलण्यासाठी किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदत केलेली आहे. ठीक आहे, सो मी त्याच गोष्टी जनरली सांगतो. सो ही गोष्ट एका शेतकऱ्याची आहे. हा शेतकरी भगवान विष्णू जे आहेत त्यांचा खूप मोठा भक्त असतो. आवाज येत आहे ना माझा क्लिअर आहे सर्वांना? शो मी थम्स अप एव्हरीबॉडी. गुड. सो हा जो शेतकरी आहे हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त असतो. आणि दररोज सुबह दोपहर शाम भगवान विष्णू का नाम लेता है, बोलता है की मी म्हणजे खूप भक्ती करत असतो, भयंकर है ना. तर पण त्याची परिस्थिती फार खराब असते. म्हणजे त्याला 2 वेळेचं जेवण फार मुश्किलनं मिळते. कारण त्याच्याकडे छोटेसं शेत असते. त्या शेतामध्ये कधी पीक होते, कधी नाही होत, आणि तो स्ट्रगलमध्ये असतो खूप जास्त. पण तो दिवस रात्र काय करतो, भगवान विष्णूचं नाव घेतो. सो एक दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जे आहे ते बसलेले असतात, आणि हा आपल्या शेतामध्ये जात असतो. तर माता लक्ष्मी काय करतात, भगवान विष्णूला म्हणतात, नारायणला म्हणतात, तर ते चालू असते नारायण नारायण नारायण. ओके, तर ते म्हणतात की हा तुमचा एवढा चांगला भक्त आहे, एवढा तुमची भक्ती करतो, तुम्ही याला काही काही देत का नाही? हा एवढा याच्या लाईफमध्ये एवढा स्ट्रगल का आहे? त्याला काहीतरी देऊन टाका. तुमच्याकडे तर एवढं सगळं काही आहे. तुम्ही जर एक गोष्ट म्हणजे विचार केला तर हा उद्या करोडपती होऊन जाईल आणि आरामात त्याचं आयुष्य जगू शकेल. विष्णू भगवान म्हणतात की मी त्याला खूप वेळा देण्याचा प्रयत्न केला, पण तो मूर्ख आहे. काय म्हणतात? मी त्याला खूप वेळा देण्याचा प्रयत्न केला, पण तो मूर्ख आहे. त्याला किती दिलं तरी तो घेत नाही. जाऊ दे, त्याला त्याच्या हालवर सोडून दे. पण आता पत्नी सामान्य माणसाची असो की देवाची असो, तिच्या गोष्टी ऐकाव्याच लागतात. बरोबर आहे की नाही? येस नो? है ना. मग आता लक्ष्मी माता म्हणते, नाही नाही, आज तुम्हाला त्याला काहीतरी द्यावंच लागेल, माझ्या बोलण्यावर द्या. भगवान विष्णू म्हणतात, अरे काही फायदा नाही त्याला देऊन, तो मूर्ख आहे, जाऊ दे. नाही नाही, तुम्हाला द्यावंच लागेल. मग भगवान विष्णू म्हणतात, बरं ठीक आहे, आता तुझं ऐकतो मी, नाही तर मला संध्याकाळी काही जेवण भेटणार नाही. सो चल ठीक आहे, काय हरकत नाही, मी तू म्हणते म्हणून मी देतो. ठीक आहे. सो दोघं जण मस्त बसलेले असतात. हे भाऊजी आहेत जे शेतकरी आहेत, हे संध्याकाळी शेतातून घरी जात असतात. तर मग भगवान विष्णू म्हणतात, बघ आता तू मजा. तर भगवान विष्णू एक पोतं घेतात. पोतं माहिती आहे सर्वांना? बोरा, बोरा मालूम है आपको? है ना, एक बोरा लेते हैं और उसमें बहुत सारे ढेर सारे गहने, सोना, पैसा सब भर देते उसके अंदर. ठीक आहे. आणि हा जो घरी जात असतो शेतकरी, याचा जो रस्ता असतो दररोजचा घरी जाण्याचा, त्या रस्त्यावर थोडं पुढे ते बोरा जो आहे, ते पोतं जे आहे ते सोडून देतात, टाकून देतात. ओके. आता हे घरी चालले असतात साहेब, आणि साहेब नारायण नारायण करत राहतात. साहेब देवाचं नाव घेतात, सगळं घेतात, पण लाईफमध्ये स्ट्रगल असतात त्यांच्या. आणि ते म्हणतात, काय देवा, तू माझ्यासाठी काही करतच नाही, मी एवढं तुझी भक्ती करतो, असं करतो. हा चालला असतो घरी. आता माता खूप खुश होतात, लक्ष्मी माता, की चला बाबा, आज याचं आयुष्य बदलणार आहे. एवढं काही आता आपण मागे लागून लागून विष्णूला, भगवानला सांगितलं की आता देऊन टाका याला काहीतरी. आणि बरोबर आता ते पोतं 10 फूट 15 फुटावर असते, तेव्हा आपले जे शेतकरी साहेब आहे त्यांच्या डोक्यात एक विचार येतो. तो विचार हा असतो, लक्ष देऊन ऐका. त्यांच्या डोक्यात विचार येतो की आंधळे लोक कसे चालत असतील बरं, ते कसे रस्त्याने चालत असतील. आणि तो म्हणतो की आता मी प्रॅक्टिस करून बघतो की ते कशी चालतात.
कारण हा रस्ता तर खालीच आहे. तर तो भाऊसाहेब डोळे लावतो आणि आंधळा होऊन चालत 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 जातो. समोर पोतं असते, वर विष्णू भगवान हसत असतात, लक्ष्मी माता त्यांच्याकडे बघत असतात. विष्णू भगवान म्हणतात की पाय मी तुला सांगितलं होतं ना हा मूर्ख आहे म्हणून. आणि त्या पोतं समोर त्याच्या येते, त्या पोत्याला त्याचा पाय लागतो आणि तो डोळे न उघडता त्या पोत्याला लाथ मारतो. म्हणतो, हे हे काय मधात ठेवलं कोणी हे, असं बाजूला फेकून देतो आणि डोळे बंद करून समोर जातो आणि मग डोळे उघडतो आणि म्हणतो, बापरे, आंधळ बनून चालणं किती कठीण आहे. बरं झालं माझ्याकडे डोळे आहेत, आणि चालत चालत घरी चालला जातो. सो गोष्टीचा अर्थ काय आहे, मिनिंग काय आहे? मिनिंग हे आहे की आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात, पण आपण आंधळे बनण्याचं नाटक करतो. आपण आंधळे बनण्याचा ढोंग करतो. चीजें अपने सामने है. आपके घर में एक अच्छी बहू है, आपके घर में एक अच्छी सास है, आपके पास एक अच्छे माँ बाप है, आपके पास एक अच्छी बीवी है, आपके पास एक अच्छा पति है, सब कुछ अच्छा है और आपको पता भी है, आपको पता भी है। बट हमको क्या है, हमको अंधा बनने की एक्टिंग करना है। तो उसमें हम क्या कर सकते हैं भैया, भगवान क्या कर सकते हैं? ओके। सो इसके वजह से भैया जो आपके पास है उसको देखना शुरू करो खुली आंखों से। कधी कधी गोष्टी समोर असतात, आपल्या समोर असतात, पण आपण त्यांना बघू शकत नाही. कधी कधी संधी आपल्या समोर असतात, अपॉर्च्युनिटी आपल्या समोर असतात. देव आपल्याला वारंवार दाखवतो, तो काही आपल्याला डायरेक्ट येऊन नाही देणार आहे. तो आपल्याला सिग्नल देणार आहे, सिग्नल. म्हणून त्याला म्हणतात, त्या सिग्नलला समजा. आणि ह्या सिग्नललाच आपण युनिव्हर्सल सिग्नल असं म्हणतो. सो अगर आपकी जिंदगी बदलने वाली है, अगर आपके जिंदगी में कुछ अच्छा होने वाला है, नया होने वाला है, तो देखो की रुटीन आयुष्य जे तुमचं चालू होतं त्याच्यात नवीन काय ऍड झालं. आणि काय ऍड झालं ते, आता काही लोक बिलकुल कधी त्यांनी कोणता क्लास केला नसेल, आज ते या क्लासमध्ये का बसले आहे? क्योंकि वो चाहता है कि तू कुछ कर, तेरे तेरे जीवन में कुछ बदलाव हो, इसलिए तेरे को भेजा, इसलिए तेरे को ऐड दिखाया, इसलिए तेरे को ग्रुप में लाया. पण तू ऍडही पाहिली, तू ग्रुपमध्ये आला, पण तू क्लासमध्ये आला नाही, किंवा तू क्लासमध्ये आला पण तू रेग्युलर राहिला नाही. क्या करे अभी? किती लोकांना गोष्ट समजली? ऍटलिस्ट तुमच्या सोबत असलेल्या एक दोन लोकांना तरी ही गोष्ट सांगा, सो तुम्हाला ती गोष्ट पाठ होऊन जाईल. ठीक आहे. सो का बरं सांगा, कारण तुम्हाला रिमाइंड झालं पाहिजे की लाईफमध्ये आपल्या समोर अपॉर्च्युनिटी येतात, संधी येतात, चांगले लोक, चांगल्या गोष्टी, चांगले सगळं काही आहे. फक्त आपल्याकडे ते दृष्टी असणं गरजेचं आहे, किंवा ते दृष्टी डेव्हलप करणं गरजेचं आहे. ठीक है जी. ओके. चलो शुरुआत करते हैं आज के लिए. सो एव्हरीबडी, चला आजच्या मेडिटेशनला आपण सुरुवात करूया. आवडली सर्वांना गोष्ट? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. डू यू लाईक टुडेज स्टोरी? गुड. हम्म. ओके. चलो. सो आज के मेडिटेशन को हम शुरुआत करते हैं. टुडेज मेडिटेशन इज अबाउट हैप्पीनेस. ओके. टुडेज मेडिटेशन इज अबाउट हैप्पीनेस. ठीक है जी. सो आराम से बैठ जाओ सभी लोग. आंखों को कोमलता से बंद कर लो. दिस मेडिटेशन इज फॉर हार्ट चक्रा. ओके. इट इज फॉर हार्ट चक्र. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये 7 वेगवेगळे चक्र आहेत. ओके. त्याच्याबद्दल आपण पुढच्या आठवड्यात शिकणार आहोत डीपमध्ये. ठीक आहे. सो आज त्यापैकी एका चक्राला आपण एक्सपांड करण्यासाठी, काल रात्री सुद्धा आपण त्याच्यावरच काम केलं, आता सुद्धा आपण त्याच्यावरच काम करू. ओके. सो आर यू रेडी? गुड. सो आराम से बैठ जाओ, आंखों को बंद कर लो. क्लोज योर आईज, टेक अ डीप ब्रेथ इन एंड आउट. Take a deep breath in and out. Take a deep breath again in and out. आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे.
दोन्ही डोळे आपले बंद करायचे आहे. डोळे बंद करून लांब श्वास घ्यायचा आहे. माझा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. इफ यू फोकस डीपली यू विल एबल टू लिसन माय वॉइस प्रॉपरली. ओके, सो आराम से बैठ जाओ, आंखों को बंद कर लो. टेक अ डीप ब्रेथ इन एंड आउट. नाव धीरे धीरे से आपलं जे लक्ष आहे ते आपल्या हृदयाकडे न्यायचं आहे. आपलं हृदय म्हणजे आपलं हृदय चक्र आहे. त्याच ठिकाणी आपलं हार्ट चक्र आहे. आणि हे जी प्रोसेस आहे, ही जी टेक्निक आहे, ही तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये प्रेम, आनंद, कृतज्ञता आणि भावनिक संतुलन मिळवण्यासाठी मदत करणार आहे. याने आपलं हार्ट चक्र बॅलन्स व्हायला आपल्याला मदत होणार आहे. ओके, सो आपले दोन्ही हात जर का पॉसिबल असतील तर थोड्या वेळेसाठी आपल्या हृदयावर ठेवायचे आहे. तुम्हाला असं वाटलं की आता तुम्ही हात ठेवू शकत नाही, त्यावेळेस हात तुम्ही खाली ठेवू शकता. ठीक आहे, दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहे आणि पुन्हा एकदा एक खोल श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा टेक अ डीप ब्रेथ इन आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे आउट. व्हेरी गुड. मनातल्या मनात एक संकल्प करायचा आहे. मी माझ्या हृदयातील आनंदाला जागृत करत आहे. पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. मी माझ्या हृदयातील आनंदाला जागृत करत आहे. मी माझ्या हृदयातील आनंदाला जागृत करत आहे. आता जो तुम्ही श्वास घेताय त्या श्वासाला आपल्या हृदयाकडे घेऊन जात आहात अशी कल्पना करायची आहे. श्वास तुम्ही जो घेत आहात त्याला तुम्ही तुमच्या हृदयाकडे थेट घेऊन जात आहात अशी कल्पना करायची आहे. इन अँड आउट. पुन्हा इन अँड आउट. जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात त्यावेळी आपल्या हृदयातील जे काही ओझं असेल, जे की लॉंग टर्मपासून असू शकते, बऱ्याच दिवसापासून असू शकते, त्या ओझ्याला बाहेर सोडत आहात असं तुम्ही इमॅजिन करा. जो काही ताण आहे, जे काही दुःख आहे, जे काही जडपणा आहे, जे काही ओझं आहे, त्याला तुम्ही बाहेर सोडत आहात. आणि जेव्हा तुम्ही श्वास घेत आहात तेव्हा प्रेम, करुणा, माया ह्या भावनेला तुम्ही इन करत आहात आणि त्याला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये पसरवत आहात असं इमॅजिन करायचं आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी प्रेम घेतो आणि मी आनंद पसरवतो. माय बॉडी इज फुल ऑफ लव, केअर अँड abundance. My body is full of love, care अँड abundance. इमॅजिन करायचं आहे आपला हार्ट चक्र जे आहे, आपला हृदयाचा भाग जो आहे तो अधिकाधिक रिलॅक्स होत चाललेला आहे. पुन्हा एक डीप ब्रेथ घ्यायची आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. मनोमन आपल्या हृदय चक्रावर, आपल्या हार्ट चक्रावर हिरव्या रंगाची कल्पना करायची आहे. इमॅजिन अ ग्रीन कलर ऑन युअर हार्ट चक्रा. हा रंग म्हणजे फक्त रंग नसून एक प्रकाश आहे, प्रेम आहे, करुणा आहे आणि आनंदाचं प्रतीक आहे. प्रत्येक श्वासासोबत हा प्रकाश अधिकाधिक वाढत चाललेला आहे हे बघायचं आहे. तो संपूर्ण हृदय चक्रामध्ये पसरत आहे. नंतर हळूहळू संपूर्ण आपल्या शरीरामध्ये पसरत आहे. आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये, आपल्या ऑरामध्ये, आपल्या आजूबाजूला तो प्रकाश हिरव्या रंगाचा पसरत आहे असं इमॅजिन करायचं आहे. आणि त्या हिरव्या रंगाच्या प्रकाशामध्ये तुम्ही संपूर्णपणे आच्छादित झालेले आहात असं बघायचं आहे. तुमचं हृदय
हे ओपन आहे, सुरक्षित आहे, खुलं आहे प्रत्येकासाठी. अँड यू आर फीलिंग दॅट वॉर्म इमोशन्स इन युअर हार्ट राईट नाव. आता आपल्या आयुष्यातील सगळ्यात जे प्रेमळ व्यक्ती आहेत त्या सर्वांना आठवायचं आहे. आपले फॅमिली मेंबर्स असतील, आई असेल, वडील असेल, मुलं असतील, हजबंड असेल, वाईफ असेल, एखादा बिझनेस पार्टनर असेल, हुएवर, एखादा मित्र असेल, जे ऑलवेज तुम्हाला तुमच्या सपोर्टिंग टीममध्ये उभे असतात. दे सपोर्ट यू. ओके. आपले शिक्षक असतील, आपले गुरु असतील, आपली सिस्टर असेल, आपले ब्रदर असेल, एनीबडी. ओके, जस्ट थिंक अबाउट ऑल ऑफ देम. आणि बघायचं आहे की हळूहळू ते लोक सुद्धा तुमच्या त्या ऑरामध्ये येत आहेत. तुमच्या हृदयामधून निघणारा तो हिरवा कलर आता हळूहळू तुमच्या आसपास आलेला आहे. तुमच्या अवतीभोवती तो ऑरा क्रिएट झालेला आहे, तयार झालेला आहे. आणि त्या ग्रीन कलरच्या प्रकाशामध्ये, त्या लाईटमध्ये तुमच्या फॅमिलीमधील, तुमच्या जवळचा प्रत्येक व्यक्तीला तुम्ही बघू शकता. ते सर्व तुमच्या आसपास आहेत. अँड सी ऑल ऑफ देम. त्या सर्वांना बघायचं आहे. एव्हरीबडी इज लाफिंग, एव्हरीबडी इज स्माइलिंग, अँड एव्हरीबडी इज विशिंग यू समथिंग. ओके, सो त्यांच्याकडे बघायचं आहे. त्या आनंदाला, त्या हॅपीनेसला आपल्याला फील करायचं आहे इनसाइड अवर बॉडी, हार्ट अँड माइंड. नाव थिंक अबाउट अ सिच्युएशन. त्या व्यक्तींसोबतची किंवा तुमच्या आयुष्यातली एखादी अशी सिच्युएशन तुम्हाला आत्ता आठवायची आहे, जी तुमच्यासाठी तुमच्या लाईफचा बेस्ट मुवमेंट तुम्ही ज्याला म्हणता. तुम्ही म्हणता की दिस वॉज द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जर का कोणता असेल तर तो हा आहे. त्या क्षणाला आठवायचं आहे. रिमेंबर अबाउट दॅट टाईम, जिथे तुम्ही अगदी मनापासून, वरून वरून नाही, खोटं खोटं नाही, कुणासाठी तरी नाही, तुम्ही स्वतःसाठी आनंदी फील केलं होतं. तुम्हाला असं वाटत होतं की दिस इज द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाइफ, किसी के कहने से नहीं, लेकिन आपको लगा कि वाह यार, ये मोमेंट है मेरे लाइफ का. ओके, सो थिंक अबाउट दैट मोमेंट. त्या क्षणातील ते हसू, त्या क्षणातील त्या फीलिंग्स, त्या क्षणातील ते प्रेम, त्या क्षणातील ते समाधान पुन्हा एकदा अनुभवायचं आहे आपल्या हृदयामध्ये. जस्ट फील इट राईट नाव, राईट हिअर. की त्यावेळेस तुम्हाला काय फील झालं होतं, तेव्हा हार्टमध्ये काय फिलिंग होत्या, तेव्हा बॉडीची काय एनर्जी होती, तेव्हा तुम्हाला काय फील होत होतं इनसाइड युअर बॉडी. जस्ट थिंक अबाउट इट. टेक अ डीप ब्रेथ वन मोर टाइम इन and out. Just remember that movement again and again. Take a deep breath in and out. One more time, take a deep breath in and out. Repeat that movement in your mind again and again. माझ्या हृदयात आनंद आहे. रिपीट दिस सेंटेन्स आफ्टर मी. माझ्या हृदयात आनंद आहे. मी प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेला आहे. मी प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेला आहे. मी आनंद स्वीकारतो. मी आनंद देतो. मी आनंद स्वीकारतो आणि मी आनंद देतो. रिपीट इट अगेन अँड अगेन अँड अगेन. ओके. आता आपल्या अगदी मनापासून मित्रांनो, अगदी मनापासून हमारे आसपास जो भी है, किसी ने हमारे साथ सही किया, किसी ने हमारे साथ गलत किया, ये सारी चीज़ों को बाजू में रखते हुए हमारे दोस्त है, हमारे आपले मित्र आहेत, आपले शेजारी आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपल्या घरातले मेंबर, सर्वांप्रती सब चीज़ें, जो भी गलत चीज़ें हुई है त्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्या सर्वांसाठी एक प्रार्थना करणार आहोत. सर्वांसाठी ईश्वराला एक छोटीशी प्रार्थना करणार आहोत. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं आहे. इमॅजिन करायचं आहे की तो हिरवा रंग जो आहे तो अधिकाधिक वाढत आहे आणि आपल्याला तो हिरवा रंग आता त्या प्रत्येकाकडे पोहोचवायचा आहे, ज्याला ज्याला तुम्ही ओळखता आणि ज्याला ज्याला तुम्ही ओळखत
नाही. ओके. सो माझ्या मागे मागे म्हणायचं आहे, या जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहो. या जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहो. प्रत्येकाला प्रेम अनुभवण्याचा संधी मिळावी. प्रत्येकाला प्रेम अनुभवण्याची संधी मिळावी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये शांतता नांदो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये शांतता नांदो. प्रत्येकाचं आयुष्य दररोज अधिकाधिक सुंदर व्हावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पुन्हा एकदा तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिपीट करू शकता. या जगातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहो. प्रत्येकाला प्रेम अनुभवण्याची संधी मिळावी. सर्वांच्या हृदयामध्ये शांतता, प्रेम हे सतत नांदत राहो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. काही क्षण या मोमेंटला जगायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. जस्ट बी विथ युअर सेल्फ. स्वतःसोबत आणि स्वतःच्या श्वासासोबत राहायचं आहे काही क्षण. मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. आपल्या हृदयातील प्रेमासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजच्या या दिवसासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज के आनंद के लिए थँक यू, थँक यू, थँक यू. हळूहळू 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. स्लोली स्लोली वेन एवर यू आर रेडी. धीरे धीरे से अपने आँखों को खोलना है, फिर से वापस आना है. एंड वॉट एवर यू फेल्ट, जो भी आपने फील किया, अपने डायरी को ओपन करो. उसके ऊपर लिखो कि क्या लगा आपको. हम्म. लिखो अपने डायरी के ऊपर. ओके. सो दॅट्स ऑल फॉर द डे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. एक शेवटची ॲक्टिव्हिटी जी आपली कपालभातीची असते ती आपण करू 120 स्ट्रोक्स. ओके. आणि मग आपण थांबू. कोणाला काही विचारायचं असेल तर चॅट बॉक्स ओपन आहे. यू कॅन जस्ट ड्रॉप युअर क्वेश्चन. ओके. You can just drop your question in the chat box if you have any questions. Okay. Okay, Ji. Thank you so much. Now let's stop our recording and let's start with the